नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर गुळाचा कुठलाही प्रकारचा पाक न बनवता, गूळ न वितळवता हे संक्रांतीसाठी तिळाचे लाडू बनवलेले आहेत. एकदम सोपी अशी ही पद्धत आहे. हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याप्रमाणे हे तिळाचे लाडू नक्की बनवा. तर त्यासाठी 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत आणि एकदम खमंग खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहे. छान असा तडतड आवाज आला पाहिजे. याप्रमाणे असा तडतड आवाज आला पाहिजे. मस्त असे हे खमंग भाजले गेलेले आहेत. गॅस इथे बंद करायचा आहे आणि एका ताटामध्ये थंड व्हायला ठेवायचे आहेत. आणि त्याच वाटीने अर्धी वाटी हे भाजलेले शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे सुद्धा खूप असे खमंग खरपूस भाजलेले पाहिजेत. यामधले अगदी थोडेसे तीळ हे बाजूला ठेवूयात. सुरुवातीला हे शेंगदाणे आपण बारीक करून घ्यायचे आहेत. हे पहा याप्रमाणे. आणि आता हे तीळ पण आता थंड झालेले आहेत. ते पण आता यामध्ये घालायचे आहेत आणि व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे आहेत. ते सुद्धा प्लस मोडवर. इथे आता याप्रमाणे मी हे बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे सुंठ पावडर घालायची आहे. त्यानंतर थोडंसं जायफळ यामध्ये किसून घालायचं आहे. स्वाद छान येतो मग. त्यानंतर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी गूळ घालायचा आहे आणि त्यानंतर तूप घालायचं आहे. 3 चमचे वितळलेलं तूप घ्यायचं आहे इथे. त्यानंतर हे चमच्याने हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे याप्रमाणे. आणि मिक्सरला जेवढं बारीक हवं आहे तेवढं बारीक करून घ्यायचं आहे प्लस मोडवर. इथे आता याप्रमाणे हे बारीक करून झालेलं आहे आणि हे एका ताटामध्ये आता काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर हे जे तीळ आपण बाजूला काढलेले होते ते हे यामध्ये आता मिक्स करायचे आहेत. आता त्यानंतर काय करायचं आहे, आता जेवढ्या साईजचे तुम्हाला लाडू बांधायचे आहेत तेवढा लाडू तुम्ही बांधून घेऊ शकता. हे पहा याप्रमाणे थोडासा दाबून बांधायचा आहे म्हणजे व्यवस्थित असा बांधला जातो. हे पहा याप्रमाणे छोटे छोटे लाडू हे करून घ्यायचे आहेत. हे पहा याप्रमाणे हे तिळाचे लाडू सर्व बांधून घ्यायचे आहे आणि एकदम खूप मऊसूत असे हे लाडू होतात. तर कुठलाही गुळाचा पाक करायची गरज नसते या लाडूला. एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे. इथे या प्रकारे सर्व तिळाचे लाडू हे तयार झालेले आहे. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.